ह्या ज्या लेण्या आहेत ना ह्या 3 धर्मांना दर्शवतात मित्रांनो। आणि ह्या भागामध्ये कुणीही येत नाही मित्रांनो, हे पहिल्यांदाच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवत आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। 80 ते 100 लेण्या अजून आहेत आणि हे अजून कोणी मराठी यूट्यूबरनी हे कोणी एक्सप्लोअर केलेलं नाही। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत वेरूळ लेणी येथे। वेरूळ लेणीला एक प्राचीन नाव आहे, त्याला ॲलोपुरम असे म्हणतात। आपण तर वेरूळ लेणी म्हणून ओळखतो, पण याला एक प्राचीन नाव होतं जे की संस्कृतमध्ये दिलेलं आहे। आणि काही कालानंतर ब्रिटिश जेव्हा आले तर त्याला एलोरा असे नाव देण्यात आले। जसे की इंग्लिशमध्ये आपण उच्चार एलोरा यूज करतो आणि मराठीमध्ये याला आपण वेरूळ लेणी म्हणतो। तर मित्रांनो, आपण ज्या वेरूळ लेणी बघणार आहोत हे एकूण 34 लेण्या आहेत। तर 1 ते 16 ह्या लेण्या मुख्य लेण्या मानल्या जातात त्यामध्ये। आणि ह्या ज्या लेण्या आहेत ना ह्या 3 धर्मांना दर्शवतात मित्रांनो, हिंदू, बौद्ध आणि जैन या अशा 3 धर्मांना दर्शवतात। सगळ्या लेण्यांच्या समोर एकंदरीत तिथे त्यांचे क्रमांक दिलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो। आणि आपण आता 16 नंबरची लेणी एक्सप्लोअर करूया। मित्रांनो, ही लेणी क्रमांक 16। इथे मित्रांनो आपल्याला एक हत्ती दिसतं आणि स्तंभ दिसते। ही सगळ्यात मोठी लेणी आहे मित्रांनो। इथे वरती आपल्याला एक नंदी आणि एक महादेवाची आपल्याला पिंड बघायला भेटते आणि मोठीशी अशी पिंड आहे। आणि ह्याच्या दोन्ही साईडने असे स्तंभ आणि असे हत्ती आहेत, ज्या एका प्रकारे ह्याला हिमालयातील कैलास ह्याची एक उपमा देण्याचा हे केलेलं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर काय या साईडने बघताल तर एका रथाप्रमाणे हे दिसतं बघा आपल्याला। मी तसं तुम्हाला याचा वर्ण व्ह्यू दाखवतोच, पण एका रथाप्रमाणे याचा पूर्ण आकार दिलेला आहे मित्रांनो। ही जी साईड दिसते आपण जिथनं एंट्री मारली हे इथं समोर, ही हिंदू धर्माला दर्शवणारी ही लेणी आहे। आणि हा स्तंभ जो आपण तिकडच्या साईडला एक बघितला होता सेम ह्या साईडला, आणि इकडे हत्ती आहे बघा। मित्रांनो, मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की ही जगातील सगळ्यात मोठी लेणी आहे, हिंदू धर्माला दर्शवते। इथे बघा हे विष्णू भगवान आणि हे इथे नरसिंहाचे आपल्याला कोरीव काम जे केलेलं आहे जे हिंदू धर्माला दर्शविते। मित्रांनो, इथं बघा इथं किती उत्कृष्ट पद्धतीचं शंकर भगवान आणि माता पार्वतीचं इथे हे केलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे। आणि इथं खाली बघा इथे नंदी दिसते आपल्याला, एकदम क्लिअरली ओळखू येते। अशाच सगळ्या देवी देवताचे मित्रांनो इथं दगडामध्ये कोरीव काम केलेले आहे। मित्रांनो, ज्या प्रकारे मी तुम्हाला म्हणलं होतं की इथे एक नंदी आहे, ते नंदी इथे बघायला भेटतो। आणि जिथे महादेवाची पिंड आहे ना मित्रांनो इथे आतमध्ये आहे, तर आपण आता आतमध्ये जाऊया। मित्रांनो, एक विशेष म्हणजे गोष्ट, जो हा स्तंभ बघायला भेटतो ना आपल्याला, तो स्तंभ आणि ही मागची इमारत ही आपल्याला 20च्या नोटवर बघायला मिळते। मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हे बघा हा स्तंभ म्हणते, खाली इथे एलोरा केव्ज पण नाव दिलेलं आहे। आणि हा तो स्तंभ आणि ही ती इमारत। हे जे लेणी क्रमांक 16 आहे ना मित्रांनो, ही 30 लेणी आहे, तर तिथे हे अशा प्रकारे आपल्याला 20च्या नोटवर बघायला मिळतं। मित्रांनो, आपण आलो आता लेणीच्या वरच्या बाजूमध्ये। मी जसं तुम्हाला म्हणलं होतं की हे रथाप्रमाणे दिसतं, तर हे बघा। आणि ह्या लेणीची एक विशेष बाब म्हणजे ही वर्ण कोरत आलेली मित्रांनो, ही वर्ण असं त्याचं कोरीव काम जसं स्टार्ट केलं आहे तसं खाली एंडपर्यंत। इथे एकूण 1 ते 34 लेण्या आपल्याला बघण्यासाठी आहे, पण खरं तर इथं अशा 80 ते 100 लेण्या अजून आहेत। पण जे करून म्हणजे त्याचं टेस्टिंगसाठी वापरले गेलेले ते मी तुम्हाला दाखवतो पुढे। म्हणजे जिथे कडक जरा चांगल्या प्रमाणात आढळला तिथेच पुढं लेणीचं काम पुढं कंटिन्यू केलं, व बाकी ह्या तशाच पद्धतीत पडलेल्या आहे। मित्रांनो, ही लेणी क्रमांक 15, ह्या लेणीला नाही का दशावतार लेणी असं मानल्या जाते। इथे फारसं काही नाही मित्रांनो, वरती फक्त एक मंडप टाईप आहे, इथे एवढं फारसं काही बघायला नाही। मित्रांनो, हे गुफा क्रमांक 14, ह्या गुफेला मित्रांनो रावणकी खाई अशा नावाने प्रसिद्ध आहे। मित्रांनो, ही गुफेची उत्तर बाजू म्हणजे ही वैष्णवपंथच्या सगळ्या ह्या मूर्त्या बघायला भेटतात। आणि हेच दक्षिणे बाजूस ह्या इकडे साईडला ह्या सगळ्या शिवचरित्राच्या मूर्त्या इथं आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो। मित्रांनो, ही लेणी क्रमांक 13। मी तुम्हाला जसंप्रमाणे म्हणलं की काही लेण्या ह्या टेस्टिंगसाठी वापरल्या होत्या, म्हणजे तिथला खडक चांगला आहे की नाही हे बघण्यासाठी गेलं होतं। ते बघा मित्रांनो, आता इथं फारसे काही नाही आहे, तर इथे काही कोरीव काम वगैरे करण्यात नाही आलेलं। मित्रांनो, ही लेणी क्रमांक 12, ही लेणी मित्रांनो 3 तल इमारत या नावाने फेमस आहे। आणि ही इमारत त्या काळी विश्राम करण्यासाठी वापरली जात असे।
आणि ही अशी 3 मंजिला इमारत आहे मित्रांनो. आणि आतमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती तिथे आहे आपल्याला बघायला भेटते. लेणी क्रमांक 12 आणि 11 ह्या जवळपास सेमच आहे मित्रांनो. अशाच 3 तळी इमारत आहे. फक्त इथं लेणी क्रमांक 12 मध्ये आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती बघायला मिळते. ही जी लेणी आहे मित्रांनो, ही 8व्या शतकाच्या आधी बनवली गेलेली आहे मित्रांनो. ही लेणी क्रमांक 11 ही ॲज इट इज 12 नंबर लेणीप्रमाणे आहे. फक्त इथं कोणती मूर्ती वगैरे नाही, विश्राम करण्यासाठी होतं. आणि तिथे आपल्याला गौतम बुद्धाची मूर्ती बघायला मिळते मित्रांनो. ही लेणी क्रमांक 10 मित्रांनो. ह्या लेणीचं एक वैशिष्ट्य आहे, तिथं वरच्या बाजूस तुम्हाला दिसतं आहे ना, हे एक फॅमिलीजन दाखवतं मित्रांनो. जसं आपण म्हणतो आता की हम दो हमारे दोन, त्या प्रकारे. आणि हे खाली जे पिंपळाचं पान दिसतं मित्रांनो, आपल्याला हे दर्शवतं की गौतम बुद्धांनी हे नाही का पिंपळाच्या झाडाखाली जे त्यांना ज्ञान अवगत केलं होतं, तर हे त्याचं एक दर्शवतं मित्रांनो. ह्या लेणीचं निर्माण हे 5व्या ते 7व्या शतकात करण्यात आलं आहे. ह्या गुफाला विश्वकर्मा गुफा असे म्हणले जाते. गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर बौद्ध धर्माचे 2 ह्याच्यात विभाजन झाले होते. एक हिनायन आणि दुसरं महायान आहे. हे अशा ह्याच्यात झाले होते. महायान मूर्तीच्या पूजेवर विश्वास ठेवत होते, तर हिनायन हे बुद्धांच्या मूळ शिकवणीवर विश्वास ठेवत असे. तर ह्या दोन्हीचे इथं आपल्याला संगम बघायला भेटते मित्रांनो. इथं स्तूप पण आहेत आणि गौतम बुद्धांची मूर्ती पण इथे आहे. मित्रांनो, ही लेणी क्रमांक 8 इथे मित्रांनो, ही जे गुफा दिसतात ना, त्या गुफा त्या टायमाला इथं मेडिटेशन करण्यासाठी वापरल्या जात होत्या. आणि ही इथं मित्रांनो ही गौतम बुद्धांची इथं मूर्ती बघायला भेटते. आणि मित्रांनो, याची जी रचना आहे ना, ही हिंदू मंदिराप्रमाणे केलेली आहे. तुम्ही असं बघू शकता. आपण जसं हिंदू मंदिरांना बघतो की आपल्याला असं राऊंड मारायला साईड नाही असतं, त्या प्रकारे इथे याची रचना केलेली आहे मित्रांनो. आणि ह्याच्याच ह्या बाहेरच्या बाजूस इथे तुम्हाला समोरची बाजू दिसतेस, हे इथे असं घोडे बांधण्यासाठी केलेलं होतं. इथे तुम्हाला ते बारीक बारीक असे होल दिसत असतील. आता इथनं पुढे हे गुफा क्रमांक 1 ते 6चा हा मार्ग इथनं. आणि समोर असा हा आपल्याला थोडासा पाण्याचा झरा बघायला भेटतो. जेव्हा मित्रांनो पावसाळा असतो ना, तर तेव्हा इथनं भरपूर होतं. आणि 1 ते 6 अशा इथे गुफा आहेत. तर ह्यामधली सगळ्यात मुख्य गुफा ही 5 नंबरची. तर आपण तिथे जाऊया आता मित्रांनो. ही गुफा क्रमांक 5 हे मित्रांनो दिसत आहे ना, हे पूर्ण 24 खांबावर हे आपल्याला उभं राहिलेलं दिसते. आणि हे त्या टाईमचं सभामंडप होतं. त्या बाजूस मित्रांनो जी गौतम बुद्धाची मूर्ती ही आपल्याला व्याख्यान मुद्रामध्ये बघायला भेटते. आणि हा त्या टायमाचा सभामंडप. तेव्हा इथे हे म्हणजे जेवणासाठी वगैरे त्या टायमाला हे वापरलं जात होतं मित्रांनो. तर अशा प्रकारचा सभामंडप आहे. तर सध्या आता लॉंग विकेंड असल्यामुळे बरेचशा शाळा वगैरे आलेल्या आहेत व्हिजिट करायला. तर आपल्याला भरपूर शाळेचे मुलं इथं बघायला मिळतात मित्रांनो. हे 1 ते 4 बाकीच्या लेण्या आहेत. या लेण्यामध्ये फारसं काही नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, ज्या आपण लेण्या बघितल्या 12 ते 1 ज्या नंतर बघितल्या आपण, त्या बौद्ध धर्माला रिप्रेझेंट करतात मित्रांनो. गुफा क्रमांक 17 ते 34 आता ह्या बाजूचे आपण ही 16 नंबर पाहिली. आणि ज्या बाकीच्या गुफा होत्या त्या साईडला. तर आता आपण इकडे 17 नंबरच्या इकडे दिशेने चाललो आहोत. आता हे आपण ज्या साईडला चाललो आहोत, तर आपल्याला पुढे काही हिंदू धर्माला दर्शवणाऱ्या आणि काही जैन धर्माला दर्शवणाऱ्या लेण्या बघायला भेटतात मित्रांनो. हे लेणी क्रमांक 17, 18 आणि ही 19 हे अशा प्रकारच्याच गुफा आहे मित्रांनो. इथं मध्ये आपल्याला एक महादेवाची पिंड बघायला भेटते. आणि मित्रांनो, ज्या आपण बघितल्या 16 ते 29पर्यंत ह्या हिंदू धर्माला दर्शवतात. आणि पुढे आपल्याला 30 ते 34 आहे ह्या जैन धर्माला दर्शवतात मित्रांनो. ही गुफा क्रमांक 21 ह्याला रामेश्वर गुफा असे म्हणले जाते. इथे बाहेर एक आपल्याला नंदी बघायला भेटतो. आणि मध्येच असे आपल्याला महादेवाची मोठी पिंड बघायला भेटते मित्रांनो. ही भगवान शंकराला ही समर्पित अशी ही गुफा आहे. आणि इथं पूर्ण असं देवी देवतांचे आपल्याला शिल्प बघायला भेटते मित्रांनो. ही गुफा क्रमांक 22 इथे पण आपल्याला महादेवाची पिंड बघायला भेटते मित्रांनो. आणि इथल्या नंदीला असं वरती एक असं कवर केलेलं आहे मित्रांनो. ही गुफा क्रमांक 26 एंट्री मारल्यास आपण डाव्या बाजूला आलो, तर आपल्याला इकडे 17च्या पुढे जेवढे पण हिंदू गुफा लागल्यात आपल्याला पूर्ण तिथं महादेवाची पिंड बघायला भेटलेली. इथे पण त्या प्रमाणातच मित्रांनो. आणि आता आपण पुढे इकडे जाणार आहोत. तर इकडे आपण जाणार आहोत तर जैन लेण्या बघायला. तर फारसे लोक इकडे येत नाही मित्रांनो. बरेचसे लोक तिकडे येऊनच परत जातात, कारण की भरपूर लोकांना हे माहीत नाही. आणि हे अजून कोणी मराठी यूट्यूबरनी हे कोणी एक्सप्लोअर केलेलं नाही. तर आपण आता हे सगळे एक्सप्लोअर करणार आहोत.
हां मित्रांनो, इथं वरती आल्यावर आपल्याला ही अशी गुफा बघायला भेटते. ही लेणी क्रमांक 29 आहे मित्रांनो. ही हिंदू धर्माला दर्शवणारी सगळ्यात शेवटची लेणी मित्रांनो. तर ह्या हिला दुमार लेणी म्हणून असं नाव दिलेलं आहे. आणि ह्याला सीता की नाणी हे असं पण आहे. याला प्रमुख 4 प्रवेशद्वार आहे. तर तुम्ही 4ही बाजूने याला अशा प्रकारे एंटर करू शकता. याच्या मागच्या बाजूनी पण आहे. आणि इथे भगवान शंकराची आपल्याला इथं पिंड बघायला भेटते मित्रांनो. आणि इथे अशा प्रकारे हे शिल्पकाम केलेलं आहे. इथं वेशभूषा आणि केशभूषा ह्या एकदम उत्कृष्ट पद्धतीने कलाकाराने दाखवण्यात आलेलं आहे. हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो ह्या लेणीचं. मित्रांनो, हे आत्तापर्यंत मला तर नाही वाटत कोणत्या मराठी यूट्यूबरने आत्तापर्यंत एक्सप्लोअर केलं असेल. आणि ह्या भागामध्ये कुणीही येत नाही मित्रांनो. हे पहिल्यांदाच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, हे लेणी क्रमांक 30. आता हे इथनं स्टार्ट होतं. हे जैन धर्माला दर्शवतात मित्रांनो. तर इथं बघा, आता ही 30 नंबर आहे. ही लेणी क्रमांक 31 ही जी बघताय आपण. तर आता आपण हे 32 क्रमांक लेणीमध्ये जाणार आहे. तुम्हाला आतमध्ये दाखवतो. मित्रांनो, ही लेणी क्रमांक 32 आहे. तर ही दिगंबर पंत यांना समर्पित केलेली लेणी आहे. आणि माझ्या मागे बघू शकता, हे असं स्तंभ आहे इथं. आणि हे इथं तुम्हाला मध्ये मूर्ती बघायला भेटते. आणि मित्रांनो, ही मंजिल ही जी इमारत आहे ही 2 मजली इमारत आहे. तुम्ही वरच्या बाजूस बघू शकता. तिकडे तिथे वरच्या बाजूस मित्रांनो तुम्हाला दिसत असेल यामध्ये नक्षीकाम केलेलं एकदम उत्कृष्ट पद्धतीचं. मित्रांनो, ही 32 नंबरची लेणी आपण बघितली. ही मित्रांनो, जे आपण कैलास मंदिर बघितलं 16 नंबरची जी लेणी बघितली त्याच्या कैलास मंदिर. आणि हे छोटं कैलास मंदिर म्हणलं जातं. इथं भगवान महावीरांच्या मध्ये आपण मूर्ती बघितली. दिगंबर पंत यांना समर्पित लेणी आहे. मित्रांनो, ही लेणी क्रमांक 33. मित्रांनो, इथं बघा नक्षीकाम कसं केलेलं आहे एकदम उत्कृष्ट पद्धतीचं. आणि हे मित्रांनो, हे थोडं उशिरा झालेलं आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला 10व्या ते 11व्या शतकामध्ये याचं कोरीव काम झालेलं आहे. तर त्यामुळे इथं बघा कसं उत्कृष्ट पद्धतीचं आपल्या इथं कोरीव काम. आणि इथे भगवान महावीराची मूर्ती आपल्याला आतमध्ये दिसते. मित्रांनो, ही सगळ्यात शेवटची म्हणजे 34 नंबरची गुफा. इथे पण आपल्याला भगवान महावीरांचे वेगवेगळे रूप. आणि ही पण गुफा ही दिगंबर पंत यांना समर्पित आहे. आणि याच्यामध्ये भगवान महावीरांची आपल्याला एक मूर्ती बघायला भेटते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला वेरूळ लेणीचा हा व्लॉग इथेच एंड होतोय. तर व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. कारण की भरपूर माहिती आपण आपल्या पद्धतीने म्हणजे जेवढं आपल्याला हे करता येईल सर्च करून आपण त्याच्यात ॲड केलेली आहे. कारण की यापूर्वी ही कुणीही दिलेलं नाही. तर चॅनलवर जर का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.